महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखली जाणारी आपली वस्त्रनगरी म्हणजे इचलकरंजी. साधारणपणे 100-1 वर्षापूर्वी या शहरामध्ये हातमाग तसेच यंत्रमाग आणले गेले आणि हाच शहराचा प्रमुख व्यवसाय बनला. शहर झपाट्यानं वाढत गेलं आणि आज या शहराची नगरपालिका महानगरपालिका झाली. या शहरातील बांधकाम व्यवसायातील बडप्रस्थ म्हणजे कैलासवासी मीरासाहेब गैबान यांनी उभारलेल्या वास्तूंनी म्हणजे शॉपिंग सेंटर, भव्य दिव्य नाट्यगृह आणि राष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव या सर्वांनी शहराच्या वैभवात भर घातली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव लतीफ गैबान यांनी व्यवसायाबरोबरच समाजकारणाचे कार्य चालू केले आणि 2011 साली ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. पुढच्या वेळी तर ते बिनविरोध निवडून आले आणि बांधकाम सभापती झाले. या त्यांच्या काळात त्यांनी विकास कामांचा धडाका लावला आणि आपल्या प्रभागातील जनतेला त्यांनी आपलंसं केलं. पण दुर्दैवानं 2017 साली दुर्धर अशा जीवघेण्या आजारांना त्यांना सामोरं जावं लागलं. पण जनतेच्या आशीर्वादामुळे त्यातून ते सही सलामत सुखरूप बाहेर पडले. पुढे ते थेट राजकारणात सक्रिय राहू शकले नाहीत आणि याच वेळी जनतेसमोर एक युवा चेहरा येत होता आणि त्याचं नाव परवेज लतीफ गैबान. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातले एक महान व्यक्तित्व तसेच स्वराज्य, स्वाभिमान आणि लोककल्याणचं जिवंत उदाहरण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्य आणि शिकवण माझ्या विचारांची दिशा ठरवतात. तसेच माझ्या आयुष्याचे आणि माझ्या विचारांचे दुसरे मजबूत स्तंभ म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं. या दोन्ही महापुरुषांवर माझी अखंड श्रद्धा आहे. एकाने तलवारीने स्वराज्य उभा केले आणि एकाने लेखणीने लोकशाही मजबूत केली. या दोन्ही महापुरुषांची जयंती आम्ही अत्यंत उत्साहामध्ये प्रत्येक वर्षी प्रभागामध्ये साजरी करतो. बहीण भावाचं नातं जपणारा रक्षाबंधनचा लक्षवेधी सण माझे वडील बिनविरोध नगरसेवक लतीफ गैबान यांनी राबवला. कृष्णानगर आणि जवळच्या प्रभागामध्ये ही परंपरा जपली. रक्षाबंधन म्हणजे फक्त हातात राखी बांधणे नव्हे तर आपल्या भागातील माता भगिनींना रक्षाचे वचन देणे. हेच रक्षेचं वचन मी माझ्या प्रभागातील माता भगिनींना दिले. तसेच शासनाच्या विविध योजनेतून प्रभागातील महिलांना लाभ मिळवून दिले. लाडकी बहीण योजना प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवली. त्यामुळे प्रभागातील माता भगिनींचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. पूर्वीचा प्रभाग क्रमांक 4 आणि आत्ताचा प्रभाग क्रमांक 2 2010 पूर्वी या प्रभागामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था होती. परंतु जेव्हा माझे वडील पहिल्यांदा या प्रभागाचे नगरसेवक झाले त्यावेळी त्यांनी पूर्ण प्रभागामध्ये 23 बोर स्वखर्चाने मारले आणि त्याचे कनेक्शन पूर्ण गल्लीमध्ये स्वखर्चाने दिले. प्रभागामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी 2 स्वतंत्र टाक्या त्यांनी स्वखर्चाने बांधल्या. तसेच त्यांचाच आदर्श घेऊन मी देखील या प्रभागामध्ये स्वखर्चाने 4 बोर देखील मारलेले आहेत. 2017 नंतर माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे मी प्रभागाची भागदौड माझ्या हातात सांभाळली. परंतु 2020-21 मध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान माजला. त्यावेळी मी प्रभागामध्ये संपूर्ण ठिकाणी औषध फवारणी स्वतः उभारून करून घेतली. त्यावेळेच्या नगरपालिकेमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून माझी नोंदणी होती. त्यावेळी फक्त प्रभागामध्ये नव्हे तर संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये आम्ही औषध फवारणी करत होतो. कोरोना काळामध्ये जेव्हा सर्व ठिकाणी अन्नाचा तुटवडा पडलेला होता तेव्हा प्रभागामध्ये माझ्या जबाबदारीने मी सर्व प्रभागामध्ये गरजू लोकांना अन्नधान्याचं किट वाटप केलं. खरं तर याच काळामध्ये लोकांना ऑक्सिजनची खरी किंमत कळाली. कदाचित माझ्या वडिलांनी काळाची पुढची पावले ओळखून या प्रभागामध्ये स्वतःच्या जागेमध्ये ऑक्सिजन पार्कची स्थापना केली आणि म्हणूनच या ऑक्सिजन पार्कचा नैसर्गिकरित्या मिळणारा ऑक्सिजनाचा फायदा माझ्या प्रभागातील नागरिकांना झाला. आज तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे आणि माझ्या वडिलांनी केलेल्या कामाने आणि आशीर्वादामुळे आज मी राजकारणात पहिलं पाऊल टाकत आहे आणि मला माहीत आहे माझ्या कामावर आपला प्रचंड विश्वास आहे आणि त्याहीपेक्षा तुमच्या पाठबळावर मला अत्यंत विश्वास आहे. असेच आशीर्वाद माझ्यासोबत राहून दे ही विनंती. धन्यवाद. परवेज भाईंच्या विकास कामाचा धडाका तर शब्दातही मांडता येत नाही. छोट्या बोळात डांबरीकरण होत नसल्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण त्यांनी केले. यंत्रमाग कामगारांसाठी ई-श्रम कार्ड वाटप योजना सुरू केली. आधार नोंदणी करणे,
पेन्शनच्या योजना, सुकन्या ठेव योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, श्रावणबाळ योजना या सर्व कामात त्यांनी नागरिकांना सर्वतोपरी सहाय्य केले. स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली. अनाथ मुलांना ते सहलीसाठी रायगडला घेऊन गेले. ईद ए मिलाद दिवशी त्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले. ड्रेनेजच्या कामाचा शुभारंभ केला. सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वखर्चातून गटारी बांधल्या. शहापुरातील खणीची स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतली. शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य आणि मोफत स्कूल बॅगचे वाटप केले. अपंग व्यक्तींसाठी मोफत व्हीलचेअर तसेच वृद्धांची आरोग्य तपासणी केली. अशा एक ना अनेक विकास कामाला आणि सामाजिक उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली. जी व्यक्ती ऑक्सिजन पार्क उभं करून निरामय आयुष्यासोबत जगण्याची उभारी देते, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ईदला कव्वाली आणि दिवाळीला फराळाचं वाटप करते, जी व्यक्ती माणसांच्यात राहून माणसांसाठी एक माणूस म्हणून काम करते, ती व्यक्ती म्हणजे कर्तबगार युवा नेतृत्व परवेज लतीफ गैबान. ही व्यक्ती आपल्यासाठी एवढं करते तर आपली ही जबाबदारी आहेच अशा व्यक्तिमत्वाला महापालिकेत पाठवण्याची.